नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक नवीन स्टोरी पाहणार आहोत। स्टोरीचं नाव आहे फुलिश मॅन इन द किंगडम। मित्रांनो, ही स्टोरी अकबर बिरबल बादशाहच्या क्षेत्रामधली आहे, म्हणजेच काय एका शेतकऱ्याशी संबंधित आहे। मित्रांनो, या स्टोरीमध्ये नेमकं काय घडतं या स्टोरीच्या माध्यमातून आपण नवीन शब्दार्थ तसेच पार्ट ऑफ स्पीच शिकूया। चला मित्रांनो, आपल्या स्टोरीला सुरुवात करूया। स्टोरीचं नाव आहे बघा फुलिश मॅन इन द किंगडम, म्हणजे साम्राज्यामधला मूर्ख माणूस। बघा स्टोरी। वन्स एकदा एम्परर अकबर आज बिरबल टू ब्रिंग हिम द मोस्ट फुलिश मॅन इन द किंगडम। बघा, एकदा एम्परर अकबर म्हणजे सम्राट अकबर बादशाह म्हणजे राजा अकबर बादशाह। आस्क बिरबल म्हणजे अकबर आज बिरबल म्हणजे अकबर बादशाहने बिरबलला विचारलं टू ब्रिंग हिम, ब्रिंग म्हणजेच आणणे, ओके, टू ब्रिंग हिम द मोस्ट फुलिश मॅन इन द किंगडम इन प्रिपोजिशन, साम्राज्यामधल्या सर्वात मोठ्या मूर्ख माणसाला माझ्या समोर घेऊन ये, असं अकबर बादशाहने बिरबलला सांगितलं। मित्रांनो, या वाक्यामध्ये एक थोडंसं स्ट्रक्चर झालंय बघा इथे। द मोस्ट फुलिश, मित्रांनो येथे सुपरलेटिव्ह डिग्री वापरण्यात आलेली आहे। बघा, जेव्हा जेव्हा ॲडजेक्टिव्हचं जे फॉर्म असतं त्या ॲडजेक्टिव्हच्या फॉर्म समोर जेव्हा मोस्ट लागतं तेव्हा ती सुपरलेटिव्ह डिग्री होते, आणि जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री असते तेव्हा अर्थातच तुम्हाला द हे आर्टिकल घ्यावं लागतं। म्हणून द मोस्ट फुलिश मॅन म्हणजे सर्वात मोठा मूर्ख माणूस असा त्याचा उच्चार झालेला आहे। ओके, बघा आता पुढे काय होतं। बिरबल ब्रॉट अ फार्मर हु वॉज रिनोड फॉर हिज फुलिशनेस। आता अकबरने बिरबलला आदेश दिला की मला माझ्या साम्राज्यामधल्या सर्वात मूर्ख माणसाला तू माझ्यासमोर घेऊन ये। मग पुढे काय झालं? बिरबल ब्रॉट अ फार्मर, ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रिंगचं विटू झालं ब्रॉट आणलं। मित्रांनो, बिरबल झाला सब्जेक्ट आणि ब्रॉट झाला फिटू आणि अ फार्मर झाला ऑब्जेक्ट, म्हणजे सिंपल पाचशे रचना झाली। बिरबलने एका फार्मरला आणलं म्हणजे एका शेतकऱ्याला आणलं। हु वॉज, हुचा अर्थ येथे रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून जो की या अर्थाने वापरला। बघा, बिरबलने त्या शेतकऱ्याला आणलं हु वॉज, जो की, ओके, हु वॉज रिनोड फॉर हिज फुलिशनेस। फॉर म्हणजे साठी, हिज म्हणजे त्याच्या, फुलिशनेस म्हणजे मूर्खपणा आणि रिनोड म्हणजे प्रख्यात, प्रसिद्ध किंवा नावाजलेला। मग बिरबलने त्या शेतकऱ्याला अकबर बादशाह समोर आणलं जो की त्याच्या मूर्खपणाबद्दल प्रसिद्ध होता। पुढे बघा, अकबर डिसाइडेड टू टेस्ट हिम, अकबर बादशाहने त्याची टेस्ट घ्यायचं, परीक्षा घ्यायचं ठरवलं। अँड आस्क, आणि अकबरने विचारलं हाऊ मेनी मँगोज आर देअर इन माय गार्डन, माझ्या बागेमध्ये किती मँगो आहेत तुम्हाला सांगू शकतो का, असं अकबरने त्या शेतकऱ्याला विचारलं। द फार्मर रिप्लायड, मग हे ऐकून फार्मरनी त्या शेतकऱ्याने रिप्लाइड केला। रिप्लाय म्हणजेच काय तर उत्तर देणे, रिप्लाइडचा विटू झाला रिप्लाइड, रिप्लाय, रिप्लाइड, रिप्लाइड असे तीन फॉर्म होता। देअर आर एक्झॅक्टली 786 मँगोज ट्री अँड ईच ट्री हॅज एक्झॅक्टली 24 मँगोज। बघा, देअर आर एक्झॅक्टली 786 मँगो ट्रीज, आणि तो म्हणाला की तेथे जवळपास 786 मँगो ट्रीज आंब्याचे झाडं आहेत। अँड ईच ट्री, प्रत्येक झाडाला, एक्झॅक्टली तंतोतंतपणे किंवा बरोबर 24 मँगोज म्हणजेच 24 मँगो आहेत, असं फार्मरने अकबर बादशाहला उत्तर दिलं। इम्प्रेस्ड बाय द फार्मर्स कॉन्फिडंट आन्सर, अकबर आज हाऊ डिड यू काउंट देम, द फार्मर सेड आय डिडंट काउंट देम, आय गेस। बघा, इम्प्रेस्ड बाय द फार्मर्स कॉन्फिडन्स, मित्रांनो फार्मर्स येथे अर्थ होतो चाचीचे। मग त्या शेतकऱ्याचा कॉन्फिडंट, त्या शेतकऱ्याचं आत्मविश्वासपूर्ण दिलेलं जे उत्तर पाहून अकबर बादशाह इम्प्रेस झाला, प्रभावित झाला। आणि मग अकबर बादशाहने आस्क केलं, विचारलं हाऊ डिड यू काउंट देम, तू त्यांना कसं काउंट केलं, तू त्यांना कसं मोजलं। द फार्मर सेड, त्यावर शेतकरी म्हणाला आय डिडंट काउंट देम, मी त्याला मोजलं नाही, आय गेस, मी फक्त अंदाज केला आणि अंदाजे सांगितलं की 786 मँगो ट्रीज आहेत आणि प्रत्येक झाडाला 24 आंबे आहेत। ओके, पुढे बघा आता। अम्यूज बाय द फार्मर्स रिस्पॉन्स, बघा, अकबर डिक्लेअर्ड हिम द मोस्ट फुलिश मॅन इन द किंगडम। बघा, अम्युज्ड बाय, अम्यूजचा अर्थ होतो मनोरंजन करणे किंवा करमणूक करणे। आता येथे अर्थ होतो फार्मर्स रिस्पॉन्स,
त्या शेतकऱ्याचा रिस्पॉन्स, त्या शेतकऱ्याचा प्रतिसाद पाहून अकबर बादशाह आनंदित झाला बघा. अँड अकबर डिक्लेअर्ड हिम, आणि अकबरने त्याला घोषित केलं द मोस्ट फुलिश मॅन इन द किंगडम, आणि साम्राज्यामधला सर्वात मूर्ख माणूस जो आहे की जो अंदाजेच सांगतोय की झाडावरती किती आंबे आहेत, तो म्हणजे सर्वात मूर्ख माणूस, असं अकबरने घोषित केलं. हाऊएव्हर, तरी पण बिरबल इंटरवेन, मग त्यावरती बिरबलने इंटरवेन केलं, मध्यस्थी केलं, सेइंग, आणि म्हणाला युअर मॅजेस्टी, हे महाराज, इफ दिस फार्मर कुड गेस द नंबर ऑफ मँगोज सो ॲक्युरेटली विदाउट काउंटिंग, देन परहॅप्स ही इज नॉट ॲज फुलिश ॲज थिंग. मग बघा इथे काय म्हणतो बिरबल, काय म्हणतो, युअर मॅजेस्टी, हो महाराज, इफ दिस फार्मर, इफ म्हणजे जर, जर हा शेतकरी बघा, इफ दिस फार्मर कुड गेस द नंबर ऑफ मँगोज, बघा जर हा शेतकरी आंबे किती आहेत या आंब्यांची संख्याचा जर अंदाज लावू शकतो, कसा, सो ॲक्युरेटली, अत्यंत तंतोतंतपणे, बरोबर, विदाउट काउंटिंग म्हणजे न मोजता झाडावर किती आंबे आहेत तो सांगू शकतो, देन परहॅप्स, तर मग कदाचित, ही इज नॉट ॲज फुलिश ॲज वी थिंक, ॲज म्हणजे जसं, वी थिंक म्हणजे आपल्याला वाटतं, जसं आपल्याला वाटतं तसं तो फुलिश नाहीये, मूर्ख नाहीये. मित्रांनो इथे एक रचना झाली ॲज फुलिश ॲज, येथे पॉझिटिव्ह डिग्रीची रचना झाली. ज्या वेळेला ॲडजेक्टिव्ह ह्या ॲज मध्ये असतं, म्हणजेच त्याची तुलना कशाशी नसते, तेव्हा ते पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये येतं. ओके, पुढे बघा, हिज आन्सर शोज क्रिएटिव्हिटी अँड इंटेलिजन्स. बिरबल म्हणतो त्याचं जे आन्सर आहे, उत्तर आहे, शोज दाखवतं, काय दाखवतं, क्रिएटिव्हिटी, सहज, आपण याला पण या नाविन्यपूर्णता किंवा इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता दर्शवतं, असं बिरबल म्हणतो. अकबर रिअलाइज द विजडम इन बिरबल्स वर्ड, मग या बिरबलच्या शब्दातून, बिरबलच्या बोलण्यातून अकबराला रिअलाइज होतं, जाणवतं, कळतं, काय कळतं, विजडम, शहाणपण आहे. म्हणजे बिरबलच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे की हा शेतकऱ्याने काहीतरी अंदाज घेऊन एक निष्कर्ष दिलाय की एवढे एवढे आंबे आहेत. मग बिरबलच्या शब्दामध्ये त्या अकबर बादशाहला काहीतरी शहाणपण जाणवतं. अँड ॲक्नॉलेज द फार्मर्स क्लेवरनेस, आणि त्या फार्मरच्या, शेतकऱ्याच्या क्लेवरनेस, हुशारीबद्दल अकबर बादशाह ॲक्नॉलेज करतो, म्हणजे मान्य करतो की हा तो शेतकरी हुशार आहे. फ्रॉम दॅट डे ऑन, म्हणजे त्या दिवसापासून द फार्मर्स रेप्युटेशन चेंज, त्या फार्मरचं, त्या शेतकऱ्याचं रेप्युटेशन, त्याची प्रतिष्ठा, त्याचा समाजामधला दर्जा चेंज झाला, बदलला. फ्रॉम बीइंग द फुलिश मॅन टू बीइंग द मोस्ट क्रिएटिव्ह मॅन इन द किंगडम. बघा मग त्या माणसाचा दर्जा कसा बदलला, फ्रॉम बीइंग द मोस्ट फुलिश, बघा सर्वात मूर्ख माणसाकडून, टू बीइंग द मोस्ट क्रिएटिव्ह मॅन, सर्वात कल्पनाकृत असणारा जो माणूस किंवा सर्जनशील असलेला माणूस म्हणून त्याचं साम्राज्यामध्ये ओळख झाली. अँड याबद्दल ऑल थँक्स टू बिरबल विट्स, आणि यावरून सर्वांनी बिरबलच्या चतुराईचं, विट म्हणजे चतुराईचं कौतुक केलं. पुढे बघा महत्वाचे वर्ड, ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रिंगचं विट येतं ब्रॉट, ब्रॉट, स्टोरीमध्ये ब्रॉट होता. ओके, बिरबल ब्रॉट अ फार्मर. मित्रांनो ही रचना सिंपल पास्ट मध्ये झाली, अशी घटना भूतकाळात घडून गेली हे सांगितले. बिरबल हा सब्जेक्ट झाला, फर्ब टू हा ब्रॉड झाला, आणि ऑब्जेक्ट झाला अ फार्मर, म्हणजे सिंपल पास्ट रचना. फुलिशचा अर्थ होतो मूर्ख, किंगडमचा अर्थ होतो साम्राज्य, रिनोड, रिनोड, रिनोड म्हणजे प्रख्यात किंवा प्रसिद्ध. फुलिशनेसचा अर्थ होतो मूर्खपणा. डिसाइड, डिसाइडेड, डिसाइडेड 3 रूप येतं, म्हणजेच काय, एखादी गोष्ट ठरवणे. टेस्ट म्हणजे परीक्षा. रिप्लायड, रिप्लाइड, रिप्लाइड म्हणजे उत्तर देणे, स्टोरीमध्ये रिप्लाइड होता. एक्झॅक्टलीचा अर्थ होतो बरोबर. नंतर बघा इम्प्रेस, इम्प्रेस, इम्प्रेस म्हणजेच प्रभावित होणं. ओके, नंतर बघा कॉन्फिडंट, कॉन्फिडन्सचा अर्थ होतो आत्मविश्वास. काउंटचा अर्थ होतो गणना. हाऊ डिड यू काउंट देम असं वाक्य होतं, हे सिंपल पास्ट मधलं WH क्वेश्चनचं वाक्य होतं. आता WH क्वेश्चनचं वाक्य बनवण्यासाठी मित्रांनो एक फॉर्म्युला वापरतात. हे फॉर्म्युला बघा, WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. WH वर्ड झाला इथे मित्रांनो हाऊ, हेल्पिंग वर्ब झाला डिड, सब्जेक्ट झाला यू, आणि काउंट झाला फर. कळालं, हे या फॉर्मॅटमध्ये बसलं. पुढे बघा, आय काउंटेड देम, सिंपल पास्ट झाला. स्टोरीमध्ये आय डिडंट काउंट देम हा निगेटिव्ह फॉर्मॅट होता. मग तुम्हाला प्रश्न पडू शकतो, बाबा हा निगेटिव्ह फॉर्मॅट कशाचा झालाय, तर सिंपल पास्टचं वाक्य जेव्हा असतं त्याला निगेटिव्ह करताना डिडचा वापर करतात, म्हणून येथे डिडंट वापरण्यात आलेला आहे. आणि प्रश्न बनवताना डिडचा वापर करतात. अर्थ पाहूया. आय काउंटेड देम, मी ते मोजले. डिड आय काउंट देम म्हणजे मी ते मोजले का.
महत्वाचं, डीड जेव्हा वापरतो तेव्हा डीड सोबत नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप घ्यावं लागतं, म्हणून येते काउंट आलं. काउंटेड आला का? नाही. परत बघा, आय डिडंट काउंट दे, मी ते मोजले नाही. डिडंट आय काउंट दे, मी ते मोजले नाही का? पुढे बघा, नवीन वर्ड अम्यूज, अम्यूज्ड, अम्यूज म्हणजे एखाद्याला हसवणे, एखाद्याची करमणूक करणे. रिस्पॉन्स अर्थ होतो प्रतिसाद. डिक्लेअर, डिक्लेअर, डिक्लेअर्ड म्हणजे एखादी गोष्ट घोषित करणे. हावेवरचा अर्थ होतो तरी पण. इंटरवेन, इंटरवेन, इंटरवेड म्हणजे एखाद्या गोष्टीत मध्यस्थी करणे. युअर मॅजेस्टी म्हणजेच महाराज. नवीन वर्ड क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता किंवा नाविन्यपूर्णता किंवा कल्पकता. इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता. रिअलाइज म्हणजे एखादी गोष्ट कळणे किंवा जाणवणे. विजडम म्हणजे शहाणपण. ॲक्नॉलेज म्हणजे एखादी गोष्ट मान्य करणे. रेपुटेशन म्हणजे प्रतिष्ठा, समाजामधला असणारा दर्जा. फ्रॉम दॅट डे ऑन म्हणजे त्या दिवसापासून. तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची स्टोरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.